की कॉफी किंवा चहा याच्यामध्ये दूध आणि साखर ह्या दोन गोष्टी मुळात आपण वगळून टाकायला हव्यात. दूध का बरं नको सर? कारण त्याच्यामध्ये खूप सारं सॅच्युरेटेड फॅट असतं आणि फॅटी लिव्हर म्हटल्याच्या नंतर फॅट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. त्याच्यामुळे आपल्याला फॅट तिथून झिरो करणं खूप जास्त गरजेचं आहे. स्पेशली ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्या लोकांनी तर दूध किंवा दुधाचा चहा, साखर ह्या गोष्टी प्रकर्षाने टाळायलाच हव्यात. त्याच्यामुळे दुधाचा चहा किंवा दुधापासून बनलेली जी कॉफी असते ही टाळावी. हा, जर तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी जर घेताय तर दॅट इज गुड फॉर युअर हेल्थ. इव्हन तुमचं लिव्हर त्याच्यामुळे खूप सारं हेल्दी होऊ शकतं. लिव्हरवरती जी काय अतिरिक्त चरबी जमा झाली आहे ती चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला त्यांनी ब्लॅक टी किंवा ग्रीन टी बद्दल सांगतात की अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. अगदी बरोबर. तर तुमचं लिव्हर जे आहे नॅचरली डिटॉक्सिफिकेशन जी प्रोसेस असते त्याला ते मदत करतं. त्याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स वगैरे असतात. तर याच्यामध्ये प्युअरली जर तुम्ही प्युअर फॉर्म मध्ये घेत असाल, म्हणजे एखादी कॉफी आहे ती ब्लॅक कॉफी फॉर्म मध्ये घेताय विदाऊट शुगर, दॅट इज गुड. जर तुम्ही ब्लॅक टी घेताय त्याच्यामध्ये काही लिंबू वगैरे किंवा हळदी असे काही हर्ब्स वगैरे ऍड करून जर घेताय दॅट इज ऑल्सो फाईन. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुगर फ्री घेणं किंवा शुगर ऍड करणं दॅट इज व्हेरी डेंजरस अगेन. म्हणजे शुगर फ्री सुद्धा नको म्हणताय का? अगदी बरोबर. शुगर फ्रीचे पण खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत ज्याच्यामुळे आपण ते टाळतो. कारण इव्हन शुगर फ्रीमुळे तुम्हाला अनेक तुमच्या हेल्थ रिस्क वाढू शकतात. इव्हन कॅन्सर पर्यंत पण त्या गोष्टी घेऊन जाऊ शकतात तुम्हाला. म्हणजे जर टी कॉफी पियायचंच असेल तर बेटर आहे ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी प्रेफरेबल असेल आणि त्यात शुगर फ्री वगैरे नको, त्यापेक्षा कमी शुगरचं घेतलेलं बेटर. अगदी बरोबर. येस, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. म्हणजे अगदीच काहीतरी शुगर फ्री घेण्यापेक्षा थोडीफार चालेल. पण ज्यांना स्पेशली फॅटी लिव्हर आहे त्या लोकांनी तर झिरो शुगर करणं हे नेहमी. फॅटी लिव्हर, डायबिटीज सगळ्यांसाठीच आहे झिरो शुगर. येस येस, अगदी बरोबर. आणि काही आता नवीन कॉन्सेप्ट आहे की झिरो डाएट कोक, झिरो कॅलरी कोक म्हणून. तर हे झिरो कॅलरी कोक जर का घेतलं तर लिव्हरवरती काही जड पडणार नाही, ते घ्यायला काही हरकत नाही. हे अगदी चुकीचं आहे. कारण कुठली कंपनी ज्यावेळेस हे प्रोडक्ट बनवते तर ते त्यांच्या पाठीमागे त्यांचा एक अजेंडा असतो, मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतात. त्यावेळेस ते क्लेम करताना असे फॉल्स क्लेम करू शकतात. परंतु कुठलाही प्रोडक्ट हा विदाऊट प्रिझर्वेशन किंवा विदाऊट शुगर मार्केटमध्ये येणं अशक्य आहे. त्याच्यामुळे असे पदार्थ किंवा असे ड्रिंक्स नेहमी टाळाव्यात.